नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत ते तरुण पिढीनं आपली गुंतवणूक कशी आणि नेमकी कुठे करावी या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे या विषयातले तज्ञ, ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले यांना. आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, स्वागत आपलं. आणि थोडक्यात ओळख करून देते, शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग शशांक रावले यांच्याकडून लगेचच जाणून घेऊया तरुणांनी नेमकी गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी या विषयावर. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की एकंदरीतच आता तरुण पिढीचं आपण जे सगळं बघतो आहोत, लवकर कामाला लागतात, लवकर पैसे कमवतात, तर तरुणांनी नेमकी गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी? हे सांगण्याआधी मला पहिली गोष्ट बोलायला आवडेल की मी अनेक आजकालचे तरुण पाहिलेले आहेत, ह्यांचा गुंतवणूक कल नसतो. ह्यांचा फक्त ना पैसे कमवून खर्च करणं आणि आपलं स्टँड ऑफ लिव्हिंग जपणं, ह्याच्या मागे त्यांचा कल असतो. ओके, ठीक आहे, तुम्ही खर्च पण करा, पण त्याहूनही जास्त तुम्ही कमवलेला पैसा तुम्ही योग्यरित्या गुंतवला पाहिजे. आता मी अनेकदा पहिले ते पैसे सेव्ह करत नाही. अच्छा, ते सेव्ह केले, ओके, पैसे सेव्ह केले, त्यांना गुंतवणूक कशी करायची ही माहिती नसते. एक गोष्ट लक्षात ठेवा की पाहिली असेल जी दाखवलेली, त्याच्यामध्ये म्हटलं असं म्हणतात की पैसे बचाने से नहीं, पैसे बढ़ाने से सपने साकार होते. राईट. मग तुम्ही नुसते पैसे वाचून पाहिजे, तुम्ही तुमच्या पैशाला योग्यरित्या चालना दिली पाहिजे, तरच तुमचे पैसे वाढतील. अदरवाईज आज जेवढी महागाई वाढते, महागाई आज भरपूर जास्ती वाढते, तर महागाईला तोडून तुम्हाला तुमचे रिटर्न्स मिळणार नाही. आज महागाई जवळपास 12, 13, 14% वाढत आहे. ओके, आणि आपण अनेक ज्या गुंतवणूक करत जातो त्यामध्ये तुम्हाला 10%पेक्षाही कमी रिटर्न्स मिळतात, ज्या तुम्ही फिक्स गुंतवणूक अशा करता, ज्यामध्ये तुम्हाला रिस्क थोडी कमी असते. पण कुठे कमी असतो रिस्क? आज जर अनेक मुलं मी यंगस्टर्स पाहिले, ज्या ठिकाणी FDs किंवा कुठे गुंतवणूक करतात, तुम्हाला ज्या काही रिटर्न्स मिळतात आपण बोलतो सेफ आहे, पण तुमचे पैसे सेफ नाहीत. का? कारण महागाई तुमचे पैसे दरवर्षाला खात चालली आहे. आज समजा उदाहरण घ्या, जसं मी म्हटलं FDs मध्ये तुम्ही समजा पैसे गुंतवले, समजा मी त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला 7-7.5% मिळतात व्याजदर. ओके, पहिले तर आपण पैसे कमवतो, राहिलेले पैसे आपण FD करतो. ओके, पहिले तर आपण त्याच्यावरती टॅक्सेस भरतो, नंतर राहिलेले पैसे आपण FD करतो. FD केल्यानंतर त्याच्यावरती पण टॅक्सेस भरतो आपण. ओके, टॅक्सेस कापले जातात, नंतर काय बँका तुमच्याकडे 1-1.5% ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण कापतात. हे सगळं कापल्यानंतर तुमच्या हातात जवळपास 4-4.5% वाचतात आणि महागाई वाढते जवळपास 14-15%. ओके, ऍक्च्युअली गव्हर्नमेंटचा आकडा जो आहे तो ती लोक 8-9-10% आसपास सांगतात, पण हा ओव्हरऑल ॲव्हरेज असतो. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेकअपचं सामान म्हणा किंवा मसाल्याचे भाव म्हणा, ज्याच्यामध्ये एवढी काही वाढ होत नाही किमतीमध्ये. आज मेकअपचं सामान एवढी काही एसेन्शियल प्रत्येकाला अशी गोष्ट नाही. वन, आणि सेकंडली मसाला, जर आपण 1 किलो भाजी घेतली त्यामध्ये 1 किलो मसाला तर टाकत नाही. राईट, थोडासा मसाला लागतो. तर ह्याच्या किमतीमध्ये जर कमी वाढ झाली तर आपल्याला थोडा काय बेनिफिट होत नाही, पण खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये भरपूर जास्त वाढ होते. ओके, जवळपास 14% वाढ होत जाते, आणि म्हणून आपली महागाई जेवढी वाढते तेवढा आपल्याला रिटर्न्स मिळत नसतील. ओके, तर दर वर्षाला आपली पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी करायची क्षमता ही कमी होत जाते आणि ऍक्च्युअल म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या कमी होत जातात. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले तुमच्या पैशाला लवकर चालना दिली पाहिजे, आणि जर तुम्ही गुंतवत असाल पैसे तर तुम्ही अशा ठिकाणी पैसे गुंतवा ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणा ना थोडी कॅल्क्युलेट रिस्क असेल, थोडं रिस्की असेल चालेल. ओके, त्याच्यामुळे प्रॉपर कॅल्क्युलेट रिस्क घ्या, आणि जेव्हा चांगली आणि फास्ट ग्रोथ असेल अशा ठिकाणी तुम्ही पैसे योग्यरित्या गुंतवा. कारण तुमचं ज्यावेळी एज यंग असतं त्यावेळेस तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही असते, आणि त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे त्यामध्ये गुंतवू शकता. गुंतवत असताना पैसे तुम्ही मेनली असं आहे, जे कॅल्क्युलेट रिस्कने म्हटलं तर इक्विटी आणि प्रॉपर्टी, म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, यामध्ये त्यांनी आपले पैसे गुंतवावे. सेकंडली, इव्हन त्यांनी आपला जो पैसा आहे तो इव्हन जर एखाद्याला व्यवसाय करायची इच्छा असेल, आता मी अनेक यंगस्टर्स पाहिले त्यांना पहिले तर व्यवसाय करायची इच्छा असते, पण ते काय बोलतात की चला मी थोड्या दिवस नोकरीचा अनुभव घेतो, त्यानंतर व्यवसाय मला लागतो. नोकरीचा अनुभव घेईपर्यंत त्याचं लग्नाचं वय येतं. लग्नाचं वय आलं त्याला म्हणा त्याच्या जबाबदाऱ्या पडतात. जबाबदाऱ्या पडल्या किंवा पुढे आणखीन पोस्टपोन करू असं करून मुलं मोठ्या त्यांच्या जबाबदाऱ्या, मग वय होऊन जातात, आता वय झालं आता काय करणार. तर असं करू नये. जर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला नोकरीचा अनुभव काही कामाला येणार नाही. व्यवसाय करायला तुम्हाला व्यवसायाचा अनुभव असला पाहिजे. तर तुमच्याकडे जर काही पैसे असते, तुम्हाला जर खरोखर टॅलेंट असेल, तुम्हाला जर खरोखर वाटतं की बाबा आम्ही खरोखर यामध्ये यशस्वी होऊ शकतो, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये देखील पैसे गुंतवू शकता. अँड लास्टली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, तुम्ही तुमचा पैसा, स्पेशली यंगस्टर्सना, तुम्ही तुमचा पैसा स्वतःवरती गुंतवा, म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तुम्ही गुंतवा. ओके, म्हणजे तुम्ही हेल्थ वाईज डेव्हलपमेंट तर आहेत, पण अनेक मुलं मी पाहिले ज्यावेळी गुंतवणूक करतात, ओके, त्यावेळी गळ्याच्या खालच्या भागाला, म्हणजे
हेल्थ वाईज गुंतवणूक करतात पण गळ्याच्या वरचा भाग म्हणजे माइंडवरती गुंतवणूक करत नाही. या ठिकाणी आपल्याला जास्ती खाद्य मिळायला पाहिजे. जर तुम्ही माइंड डेव्हलप केलं, तुम्ही म्हणा काही कोर्सेस करा किंवा स्वतःला डेव्हलप करणार की तुम्ही गोष्टी करा. जर तुमचा पाया भक्कम झाला, एकदा तुम्ही म्हणा तुमच्या लाईफमध्ये स्टेबल झाला किंवा त्याच्यानंतर म्हणा तुम्हाला आर्थिक यश हे यायचंच आहे, तुम्हाला तुमच्याकडे अर्निंग कॅपॅसिटी ही वाढून जाते. तर ह्या ठिकाणी मला वाटतं आपल्या यंगस्टर्सनी गुंतवणूक करावी. अगदी. आणि जर अगदीच ह्याच्या उलट प्रश्न, मग यंगस्टर्सनी गुंतवणूक कुठे करू नये? कारण कुठे गुंतवणूक, बेसिकली तुमचा अभ्यास काय, हे यंगस्टर्स असतात, तरुण असतात, ते नेमके गुंतवणूक कुठे करतात, कुठे करू नये त्यांनी गुंतवणूक? जसं मी म्हटलं की अनेकदा यंगस्टर्स पहिले गुंतवणूक करत नाही आणि केली तर ते पर्याय काय शोधतात, चला मी FD टाकतो, FDपेक्षा बेटर मग थोडे म्युच्युअल फंडात टाकतो. ओके, नाहीतर मग ती लोक इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवतात. अनेकांचे पहिले पैसे इन्शुरन्समध्ये गुंतवलेले असतात. सो लेट मी इन्शुरन्स हा गुंतवणुकीचा प्रकार नाहीच आहे. कृपया करून इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवू नये. जर तुम्ही इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवत असाल, तुमच्या FD पेक्षा तुम्हाला कमी रिटर्न्स मिळतात आणि महागाईपेक्षा तर भेटतात. इन्शुरन्समध्ये तुम्ही ॲज अ अनसर्टेन प्रोडक्ट, म्हणजे इन्शुरन्स कशाला असतं, अनसर्टेनिटी कव्हर करण्यासाठी, आयुष्यामध्ये काही अचानक येणारे खर्च यापासून वाचवायला इन्शुरन्स असतं. ओके, तर त्यासाठी इन्शुरन्सकडे बघा, तुम्ही गुंतवणूक म्हणून बघू नये. आणि राहिला प्रश्न म्युच्युअल फंड, बँकिंग आणि बाकीच्या गोष्टी आहेत, ओके, दीज आर ऑल सेकंडरी प्रोडक्ट्स. जर तुम्हाला एकदमच काही ज्ञान नसेल किंवा एकदमच काही पर्याय सापडत नाही तर तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही वळू शकता. पण त्याहूनही बेटर जर तुम्ही तुमचा पैसा, जसं मी आधी म्हटलं की इक्विटी आणि प्रॉपर्टी म्हणजे शेअर बाजार आणि मालमत्ता, यामुळे तुमचा पैसा गुंतवला तर तुम्हाला भरपूर चांगला आर्थिक यश मिळेल. का? कारण मार्केटमध्ये जेवढा पण घुमून फिरून जो पैसा आहे फक्त त्या दोनच गोष्टीमध्ये येतो, इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये. बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, कोणाचाही पैसा असो, या मेन दोनच गोष्टी आहेत ज्यातून ॲक्च्युअलमध्ये उत्पन्न हे होतं. तुम्ही ह्याचं जर योग्य ज्ञान घेतलं, तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर चांगली आर्थिक प्रगती ही बघायला मिळू शकते आणि तुम्हाला भरपूर फायनान्शियल अबंडन्स हे मिळू शकतं असं मला वाटतं. ओके. आणि एकंदरीतच जर आपण आणखी पुढे जाऊन विचार केला की एखादा तरुण मुलगा कामाला लागतो, एखादी तरुण मुलगी कामाला लागते, तर आपल्या इन्कममधला किती % भाग तिने गुंतवणूक करावा, किती % इन्व्हेस्टमेंट करावी? पर्सेंटेज म्हणायचं म्हटलं तर तुमचं जे काय एज आहे, एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं एज असेल समजा 25, तर 100 मायनस युअर एज म्हणजे जवळपास त्याचं उत्तर येतं 75. तर तुमच्या इन्कममधला मॅक्झिमम 75% हा भाग तुम्ही गुंतवणुकीमध्ये टाकू शकता. स्पेशली जे हाय रिस्क हाय प्रॉबिलिटी, म्हणजे हाय रिस्क आणि हाय रिटर्न्सवाले जे गुंतवणूक आहेत, तसं मी म्हटलं इक्विटी आणि थोडाफार प्रमाणात काही प्रॉपर्टी देखील. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या इन्कममधला मॅक्झिमम 75% भागा टाकू शकता. म्हणजे तुम्ही समजा उदाहरण घ्या, एक्झाम्पल एक नवीन व्यक्ती आहे, ती महिन्याला 10,000 रुपये कमवते समजा, एक्झाम्पल घ्या, तर त्यातनं जास्तीत 7-6,500 ते लोक गुंतवणूक करू शकतात. त्यांच्याकडे समजा पुंजी असेल, समजा 1 लाख रुपयाची पुंजी आहे त्यांनी जमा करून ठेवलेली, त्यातनं जास्तीत जास्त 70-75,000 रुपये ते लोक गुंतवणुकामध्ये टाकू शकतात. आणि जसं तुमचं वय वाढत जाईल, ओके, म्हणजे तुमचं एखाद्या व्यक्तीचं वय बनलं समजा 55, तर 100 मायनस म्हणजे जास्तीत जास्त 45%, म्हणजे समजा ती व्यक्तीकडे ₹1,00,000 असतील तर याचे 45,000 ती लोक गुंतवणुकामध्ये टाकू शकतात. का? कारण तुमचं जसं वय वाढायचं तुमची अर्निंग कॅपॅसिटी कमी होत जाते आणि तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही कमी होत जाते. तर यंग एज हेच खरं एज असतं की ज्यामुळे तुम्ही खरोखर फायनान्शियल ग्रोथ ही बघू शकता. ह्याचा अर्थ असा नाही की जे सिनियर्स आहेत किंवा जे वयाने मोठी माणसं त्यांनी गुंतवणूक करू नये. माझं म्हणणं असं की जब जागो तब सवेरा. ओके, तुम्ही यंग असाल, तुम्हाला प्लस पॉईंट आहेच, पण पहिले तुमचं वय झालं असेल तरी पण तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक केली. असे अनेक लोक मी पाहिले ज्यांनी म्हणा ना थोडा लेट भले गुंतवणूक केलं, पण योग्यरित्या गुंतवणूक केला, योग्य ते ज्ञान घेतलं, आज त्यांना भरपूर चांगला फायनान्शियल अबिडन्स देखील मिळालेलं आहे. अगदी. मला हाच प्रश्न विचारायचा होता की एकंदरीतच गुंतवणूक करताना मग वयाच्या मर्यादा बेसिकली पाळाव्यात का? नाही, वयाच्या मर्यादा चुकून सुद्धा पाळू नये. कुठल्याही वयामध्ये गुंतवणूक करू शकता, फक्त त्याचं प्रमाण जसं मी म्हटलं 100 मायनस वर एज ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त लवकर तुम्ही आपल्या गुंतवणूक चालू करा, त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यातनं काही फायदे मला तुम्हाला थोडेफार सांगावेसे वाटतील जे मी लिहून आणले. त्याचा पहिला फायदा म्हणजे की तुम्हाला तुमची जसं म्हटलं रिस्क टेकिंग ॲबिलिटी जास्तीत जास्त यंग असताना तो एक फायदा होतो, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणुका करू शकता. सेकंडली इव्हन अर्निंग कॅपॅसिटी असते जे तुम्हाला मगाशी म्हटलं, आणि इव्हन तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात. ज्यावेळी मुलगा यंग असतो, ज्यावेळी लग्न झालेलं नसतं, इव्हन आई वडील कमवते असतात, त्यावेळी त्याच्यावरती फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्याचे खर्च कमी असतात, तो खर्च ॲटलीस्ट वाचू शकतो आपले. स्वतःचे खर्च उगीच न वाढवता त्यांचं योग्यरित्या त्याचे पैसे गुंतवून ठेवले, ओके, लवकर तो गुंतवणूक लागला, ओके, तर त्याच्या पैशाला दीर्घकालीन आयुष्यात भरपूर चांगल्या रीतीने वाढ ही मिळू शकते. इव्हन त्यावेळी यंग एजमध्ये त्यांची लर्निंग कॅपॅसिटी, लर्निंग ॲटिट्यूड असतं, म्हणून ती लोक कुठे गुंतवायचे आहेत, काय करायचं ह्याचा ॲज कम्पेअर टू सिनियर पीपल ते लवकर शिकून हे गोष्ट जोपासून फटाफट
त्याच्यामध्ये काम चालू शकतात, आपला लाईफ हे सिक्युअर्ड ठेवू शकतात. आणि इव्हन एक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग नावाचा एक कन्सेप्ट असतो, ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे त्याला आपण म्हणतो चक्री व्याजदर. तुम्ही जेवढा लवकर जास्ती पैसे गुंतवाल, ओके, तेवढी तुम्हाला भरपूर चांगलं फायनान्शियल अबिडन्स मिळेल आणि तुम्ही चक्री व्याजदराने तुमचे पैसे भरपूर वाढतील. कसे वाढतात हे आम्ही आमच्या कार्यशाळा काय असतात त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी योग्यरित्या शिकवतो. आणि इव्हन तुम्ही अर्ली फायनान्शियल रिटायरमेंट घेऊ शकता. आज समजा मी लवकर गुंतवणूक चालू केले असतील, ओके, जसं मी माझ्या आयुष्यात ठरवलं की आज माझं आता वय आहे 28 कंप्लीट, ओके, तर मी विचार केला की वयाच्या 35व्या वर्षावर मी माझं फायनान्शियल रिटायरमेंट मी घेणार आहे. तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही. फायनान्शियल रिटायरमेंट तुम्ही कधी करू शकता, तुम्ही तुमचं दीर्घकालीन आयुष्य हे तुम्ही चांगल्या रीतीने एन्जॉय करू शकता. असं मी अनेक लोक पाहिलेत, वयाच्या 55-60 पर्यंत कामच करता पैशासाठी, तुम्ही आयुष्य एन्जॉय कधी करणार. एकदम तुमचं वय निघून गेलं म्हणा, काही आजार झाले, हातपाय काम नाही करत, तुम्ही बेडवरून उठू नाही शकत, तुम्ही तुमच्याकडे संपत्ती असो, पैसा असो, तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला फायदा होईल, पण तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याचा फायदा काय, कारण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे इम्पॉर्टंट आहे, तर त्यांनी त्याचा उपभोग हा घेतला पाहिजे असं मला वाटलं. खरं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तरुण पिढीशी रिलेटेड विचारायचा होता की बरेच वेळा पैसे कमवता कमवता शिक्षण घेणं असं विद्यार्थ्यांना वाटतं करावं असं, तर हे कितपत योग्य आहे? पैसे कमवता कमवता शिक्षण घेणं काय वाटतं आपल्याला? जसं मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष दिलं आले, पण जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही कृपया करून तुम्ही म्हणा ना नोकरी धंद्याकडे वळू नये. तुमचं एकदमच काय फायनान्शियल कंडिशन म्हणजे तुम्हाला खरोखर गरज आहे बाबा घरामध्ये, तर तुम्ही एखादी नोकरी केली चालेल, पण जर तुम्हाला खरोखर गरज नसेल, नोकरी करू नये तुम्ही, किंवा शिक्षण आणि नोकरी एकत्र करू नये. तुम्ही गुंतवणुका करू शकता. मे बी तुमच्याकडे काही साठवलेले पैसे असतील किंवा आईवडिलांकडे घेतलेले पैसे, तुमची पॉकेट मनी असेल, त्यातून तुम्ही गुंतवणुकी सवय लागली, तुमच्या आईवडिलांना पण आवडेल की अरे आमच्या मुलाला चांगली सवय लागलेली आहे, आणि तुमच्या दीर्घकालीन आयुष्यात त्याचा तुम्हाला भरपूर चांगला फायदा होऊ शकतो. पण शिक्षण आणि नोकरी हे एकत्र करू नये. त्याच्यामध्ये नुकसान असं आहे की पहिला म्हणजे तुमचा फोकस हलतो, आयुष्यातला फोकस हलतो. जर तुम्ही पैसे कमवायला लागला, तुमचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतो. तुम्ही भलेही स्टार्टिंगला काही चांगले पैसे कमवाल देखील, पण तुमचं शिक्षण कमी किंवा चांगले मार्क्स न आणल्यामुळे तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये एवढं नुकसान होतं की तेवढे तुम्ही कदाचित आधी पैसे पण कमवले नसतील, त्याच्याहून जास्त तुमचं डबल हे नुकसान होतं. ते आहे. आणि इव्हन जर तुम्ही पार्ट टाइम कुठले कोर्सेस, एक्झाम्पल पार्ट टाइम MBA किंवा पार्ट टाइम कुठलेही तुम्ही कोर्सेस करताय, तर त्याला तेवढं महत्त्व दिलं नाही, तेवढं वेटेज दिलं जात नाही. ओके, तुम्हाला नोकरी जेव्हा करायची असेल त्याहून जास्ती तुम्ही फुल टाइम जर केली कुठली गोष्ट, त्याला जास्ती वेटेज हे दिलं जातं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकच गोष्ट करा. एकदा शिक्षण कंप्लीट झालं तुमचं की आयुष्यभर तुम्हाला पासून पैसेच कमवायचं, आयुष्यभर हेच काम करायचं आहे. पण तुम्ही जर शिक्षण अर्धवट सोडलं किंवा चांगलं ना, आज तुम्ही फोकस नाही केला, तर पुढे जाऊन आपल्याला आयुष्यभर पस्ताव होईल की यार मी जर तेव्हा लक्ष दिलं असतं तर आज माझं अख्खं आयुष्य हे सुखदायक झालं असतं. तर ही आयुष्यामध्ये सुख करू, कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. अगदी खरंय. त्याच्यामुळे लर्न व्हाईल अर्न व्हाईल लर्न, तर हे शक्यतो करू नये, आपला फोकस हलवू नये. अगदी तरुणांच्या गुंतवणुकीविषयी आपण चर्चा करतोय, आणखी मार्गदर्शन घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे तरुणांनी गुंतवणूक नेमकी कुठे करावी आणि कशी करावी. या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ शशांक रावले. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. मगाशी आपण तरुणांनी नेमकी गुंतवणूक कुठे केली पाहिजे, कशा पद्धतीने केली पाहिजे, वयाची मर्यादा न बाळगता कधी आपण इन्व्हेस्टमेंट करावी, त्याला काही हरकत नाही असंही आपण सांगितलं. पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकंदरीतच तरुणांनी आपल्या गुंतवणुकीचा विचार करायचा झाला तर ते किती कालावधीसाठी ही गुंतवणूक असावी. ओके, आता जसं आपण म्हटलं की पहिले तर यंगस्टर्स गुंतवणूक करत नाही, मग अशा म्हणून चला गुंतवणूक केल्या, त्यांनी योग्यरित्या गुंतवणूक शोधली, पण आता त्याच्या गुंतवणुकाचा वाढायला लागल्या, त्यांना ग्रीड सुटते की लगेच ते लोक पैसा काढायचा प्रयत्न करतात. ओके, की बाबा प्रॉफिट लगेच मिळाला पाहिजे, किंवा आपण जर गुंतवलं तर आपल्याला लगेच रिटर्न्स देखील मिळाले पाहिजे, असे आपले विचार असतात. पेरलं की लगेच उगवलं पाहिजे असं आपले विचार असतात. तर असं करू नये. ओके, तुम्ही तुमच्या ज्या गुंतवणुका आहेत तुम्ही कुठेही गुंतवणूक करा. ओके, त्या ठिकाणी तुमचा मिनिमम जो कालावधी आहे, स्पेशली तुम्ही जसं मी म्हटलं इक्विटी आणि प्रॉपर्टी गुंतवत असाल तर कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुमच्या गुंतवणुका ह्या असल्या पाहिजे. स्पेशली जर तुम्ही इक्विटीमध्ये जर पैसे गुंतवत असाल, ओके, तर ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवता तुम्ही काय करता, तर तुम्ही कंपन्यांना बिझनेस करायला पैसे येतात, बरोबर. तुम्ही ज्यावेळी कंपन्यांना बिझनेस करायला पैसा, तुम्ही त्यांचे बिझनेस पार्टनर बनता, त्यावेळी कंपन्या त्या पैशाला रोलिंग करायला, त्या पैशावर बिझनेस करायला आणि त्या पैशावर चांगलं प्रॉफिट्स कमवायला वेळ दिला पाहिजे, मग तुम्हाला ते काहीतरी रिटर्न्स देऊ शकतात. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर तुम्ही पैसे गुंतवत आहे आणि तुम्हाला जर रिटर्न्स मिळतात ना, पहिला म्हणजे
तर तुम्ही तुमच्या पैशाची रिस्क घेतली आहे म्हणून तुम्हाला रिटर्न्स मिळतात. वन. सेकंडली तुम्ही योग्यरित्या ते इन्स्ट्रुमेंट चूज केले, तुम्ही जे काही समजा शेअर्स असतील किंवा काही कुठली गोष्ट असेल जिथे तुम्ही गुंतवताय ते तुमच्या ज्ञानाने, तुम्ही तुमच्या मेहनतीने ती योग्यरित्या निवडली आहे ती गोष्ट. ओके, आणि त्याचा अभ्यास केला, त्याची मेहनत घेतली म्हणून तुम्हाला रिटर्न्स मिळतात. आणि थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही पेशन्स ठेवलाय, तुम्ही धीर धरलाय, तुम्ही तग धरलाय म्हणून तुम्हाला त्याचे रिटर्न्स हे मिळतात. तर तुम्ही ह्या मना 3 मना एक जरी गोष्ट तुम्ही विसरला की एक जरी गोष्ट तुम्ही फॉलो नाही केलीत तर तुम्हाला चांगले रिटर्न्स हे मिळणार नाही. तर हे आपल्या प्रेक्षकांनी नीट लक्षात ठेवा, स्पेशली यंगस्टर्सनी ते लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरे. आणि खरं तर तरुणांनी गुंतवणूक कशी करावी हाचा आपला विषय, आणि मला आपल्याला विचारायचं की आपण आपली पहिली गुंतवणूक नेमकी कुठे केली होती? मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझं करिअर चालू होतं. मी कॉलेजपासूनच मी काही ना काही व्यवसाय करायचो. त्यावेळेसच मी शेअर बाजार देखील चालू केलं. शेअर मार्केटमध्ये मी ट्रेडिंग आणि गुंतवणुका माझ्या चालू केल्या. पहिले तर मी ट्रेडिंग चालू केलं. मी करन्सी मार्केटमध्ये मी माझं ट्रेडिंगचं काम चालू केलं. माझं एक ॲटिट्यूड होतं, माझ्या 2 सवयी होत्या चांगल्या ज्यामुळे मी आयुष्यात थोडाफार पुढे चांगला जाऊ शकलो. पहिलं म्हणजे एक लर्निंग ॲटिट्यूड होतं. कुठेही गेलो, कुठेही बसलो तर काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे आणि काहीतरी चांगले आयडियाज मिळाले पाहिजे. त्याच्यावर मी दरवेळी विचार करायचो की बाबा चांगल्या कोणाकडनं आयडियाज मिळाले पाहिजे. आज आयुष्यात आपण जे काय उभं असतो ते योग्य आयडिया आणि चांगल्या आयडियाजमुळे आपण आयुष्यामध्ये उभं राहू शकतो. ते केलं. आणि त्याच्यानंतर मी गुंतवणुका, मला जेव्हा कळलं की बाबा करन्सीमध्ये चांगला पैसा बनतो, मी माझा पैसा नको तेवढं उडवत नाही गेलो. अनेकदा यंगस्टर्सना सवय असते की बाबा पिअर ग्रुपच्या प्रेशरमध्ये ह्यानी चांगला मोबाईल घेतला, ह्यानी चांगली गाडी घेतली, ही लोक त्याच्या मागे लागतात, स्वतः घेतात, तर आई वडिलांवरती प्रेशर टाकतात घेण्यासाठी. राईट. तर हे सगळं न करता मी माझे कमवलेले पैसे त्याला मी स्वतःचे खर्च कमी ठेवून मी त्याला योग्यरित्या ट्रेडिंगमध्ये टाकत गेलो आणि चांगल्या ठिकाणी मी गुंतवत गेलो, माझ्या व्यवसायामध्ये गुंतवत गेलो आणि इव्हन मी ट्रेडिंग करण्यासाठी देखील त्या पैशाला गुंतवत गेलो. त्यामुळे मी डेली ट्रेडिंग करून, स्पेशली करन्सीमध्ये, नंतर मी बाकी सेगमेंटमध्ये आलो, पण स्टार्टिंगला एक 1.5-2 वर्ष मी 1.5-2 वर्ष मी फक्त करन्सीमध्ये ट्रेडिंग करून मी भरपूर चांगलं आर्थिक यश मिळवलं. माझे कॉलेजचे खर्च त्यावेळी मोबाईल फोन, कम्प्युटर, लॅपटॉप्स, त्यानंतर इव्हन बाईक घेतली त्यावेळी, आणि इव्हन माझा पूर्ण खर्च हा मी करन्सी ट्रेडिंगमधनं मी त्यावेळी काढला. आणि त्यानंतर मी ग्रोथ होत गेलो, लोकांचं लक्ष द्यायला लागलं की बाबा, आणि लोकांना मी शिकवत गेलो आणि त्यानंतर मी पुढची ग्रोथ करत गेलो. अगदी. आपण हे सगळं करत असताना नेमकी काय तरुणांनी नेमकी सतर्कता काय बाळगली पाहिजे? कारण बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी खूप गोष्टी असतात, नेमकं कुठे करावं, चॉईस जो असतो, तर त्यावेळी सतर्कता काय बाळगली पाहिजे? मार्केटमध्ये अनेक स्कीम्स वगैरे निघतात. इव्हन काय काय अशा फ्रॉड स्कीम्स निघतात की आजकाल यंगस्टर्सना कसं आहे, खर्च वाढले, त्यानंतर म्हणा आपलं स्टँड ऑफ लिव्हिंग वाढत गेलं, त्यांच्यावर एवढं प्रेशर होतं कुठून तरी पटकन आपल्याला पैसा आला पाहिजे. तर ह्याचाच फायदा उचलून आणि आपल्या अज्ञानाचा फायदा उचलून काही लोक आपल्याला चुकीच्या स्कीम्स घेऊन येतात. मे बी काही काही मल्टी लेवल मार्केटिंगच्या स्कीम्स, बाबा तुम्ही एवढे मेंबर्स बनवा तुमच्या खाली आणि त्याच्या खाली तुम्हाला एवढा पैसा मिळेल, किंवा चुकीच्या स्कीम्स, किंवा तुम्ही आमच्याकडे पैसे गुंतवा, आम्ही तुम्हाला 10-15-20% महिन्याला तुम्हाला रिटर्न्स देतो. आणि ती लोक कुठे गुंतवतात, काय करतात, त्याचं काही लोकांना आयडिया नसते. तर अशा चुकीच्या गुंतवणुकीकडे किंवा जे ऑथराईज ज्या गोष्टी नाही, ज्या गव्हर्नमेंटने ऑथराईज केलेल्या गोष्टी नाही, यामध्ये गुंतवणूक करू नये. ओके. जर तुम्हाला म्हणा अनयुज्युअल कोणी समजा म्हणजे जे अशा न अपेक्षित नसलेल्या तुम्हाला जर रिटर्न्स असेल, नक्कीच तुम्हाला काही दिवसांनी ते लोक फसवून जाणार आणि आपलं सगळं गुंडाळून निघून जातील. तर तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर तुम्ही त्याचं इनडेप्थ नॉलेज घ्या आणि बाबा हे नक्की योग्य आहे की नाही. हा, जर गव्हर्नमेंट अप्रूव्ड असेल, ओके, कुठल्या गोष्टीचा शेअर बाजार आणि हे सगळं गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, तर ठीक आहे. पण अशा बाकी कुठल्या गोष्टी आल्या त्याच्या म्हणा ना, त्याचा नीट तुम्ही स्टडी करा, अभ्यास करा आणि त्यानंतर त्यामध्ये पाऊल टाका. उगीच कोणते मित्रमंडळीने पैसे कमवलेत किंवा त्यांना काहीतरी फायदा आला म्हणून तुम्ही उगीच त्याची उडी मारू नका, कधी आपलं नुकसान होऊ शकतं. खरं. आणि मला वाटतं की आपल्या कार्यशाळांमध्ये सुद्धा आपण हा एक भाग शिकवतो. याविषयी आपण आणखी सविस्तर जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत होतो ते तरुणांनी गुंतवणूक नेमकी कुठे करावी, कशी करावी या विषयावर. गुंतवणूक करताना कोणीही सतर्क राहणं हे खरं तर अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मार्गदर्शन घेणं हेही गरजेचं आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी सध्या आपण शशांक रावले यांच्याबरोबर चर्चा करतोय. या विषयातले तज्ज्ञ आहेत. जसं आता आपण तरुणांच्या विषयावर बोललो की गुंतवणूक नेमकी कशी करावी, कुठे करावी, तसंच काय नेमकं सतर्क कसं राहावं हे आपण सांगितलं. तर हे सगळं आपण आपल्या कार्यशाळांमध्ये सुद्धा शिकवता. तर आणखी काय काय नेमका कंटेंट असतो कार्यशाळांमध्ये? ओके. आमचे कार्यशाळा असतात त्यामध्ये मेनली 2 गोष्टी असतात. पहिलं जे आहे ते शेअर बाजारातील ट्रेडिंग कशी करावी याबद्दल, आणि दुसरं असं गुंतवणुका कशा कराव्या. तर मी थोडक्यात पहिलं ट्रेडिंग बद्दल मला बोलायला आवडेल. लेट मी नो, तुम्ही जर शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग जर करत असाल तर मी डेली ट्रेडिंग करून
तुम्ही योग्यरित्या कसे पैसे कमवू शकता. म्हणजे समजा तुम्ही ₹1,00,000 टाकले तर दिवसाला 3-4 हजार किंवा 10-20 हजार टाकले तर दिवसाला 700-800 रुपये तुम्ही कसं सहजरित्या कमवू शकता याचं योग्य ज्ञान हे दिलं जातं. ओके. आणि यामध्ये कोणीही करू शकतं. म्हणजे त्याकडे वयाची किंवा कुठल्याही शिक्षणाची वगैरे काही अट नाही. कुठले गृहिणी असो, कुठलाही व्यावसायिक असो, नोकरी करणारी व्यक्ती असो, कॉलेज असो, कोणीही असो, यामध्ये कोणी सहभाग घेऊ शकतं. ओके. आणि ते शिकू शकतात. तर तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कमसाठी हे गोष्टी कामाला येतात, जे की आजच्या डेटमध्ये भरपूर गरजेचं आहे. ओके. आणि हे झालं ट्रेडिंग बद्दल, ज्याचं आम्ही इनडेप्थ नॉलेज देतो. आणि दुसरं जे आहे ते गुंतवणुका. तुम्ही नुसतं शेअर बाजाराने बाकी इतर ठिकाणी कुठे गुंतवून कसे कसे पैसे वाढू शकता, आम्ही याचं योग्य ते ज्ञान देतो. आज होतं असं की अनेकांना ठीक आहे पैसे कमवतात, नोकरी धंदा करतात, पण आपले कमवलेल्या पैशाला कशी चालना द्यायची याचं त्यांना योग्य ज्ञानच नसतं. तुम्ही हे जर नाही केलं तर तुमचं आर्थिक यश तुम्हाला हे कधी मिळणार नाही. तुम्हाला पैशाला योग्य त्या चालनाही दिलीच पाहिजे, याचं आम्ही ज्ञान हे देतो. अगदी. आता मग ह्या सगळ्या कार्यशाळा ज्या आहेत त्या नेमक्या कुठे कुठे होतात महाराष्ट्रामध्ये, याविषयी काय सांगा. आता सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आमच्या ठाणे आणि दादर या ठिकाणी कार्यशाळा होतात. त्यानंतर मग पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील आमच्या कार्यशाळा चालतात. तर काही दिवसात इव्हन आमच्या औरंगाबादला देखील कार्यशाळा चालू होणार आहे, ज्याची तुम्हाला काही दिवसात माहिती मिळेल देखील. तर या सगळ्या ठिकाणी सध्या आमच्या कार्यशाळा आहे, ज्या तुम्ही अटेंड करू शकता आणि तुम्हाला फायदा मिळेल. या सगळ्या कार्यशाळा मोफत असतात. तुमच्या टीव्ही स्क्रीन्सवर तुम्हाला नंबर्स दिसत असेल, फक्त एक छोटासा मिस कॉल द्या आणि तुम्हाला पूर्ण कार्यशाळा डिटेल्स तुम्हाला SMS मध्ये येतील. जी पाहिजे तुम्ही अटेंड करा. मोफत कार्यशाळा आहेत, रजिस्ट्रेशनची काही गरज नाही. तुम्ही डिरेक्टली या कार्यशाळा येऊन अटेंड करू शकता. मला वाटतं हेच विशेष असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण, गुंतवणूक आणि ट्रेडिंगच्या या ज्या सगळ्या कार्यशाळा असतात, जे शशांक रावले घेत असतात, तर त्या पूर्णपणे मोफत कार्यशाळा आहेत. मोफत माहिती सत्र त्याचं असतं आणि कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशनची गरज नसते. SMS किंवा एक नंबर दिलेला आहे, तिथे आपण केवळ एक मिस कॉल करा, छोटासा मिस कॉल करा, आपल्याला लगेचच कुठे नेमकी कार्यशाळा होणार आहे याविषयी माहिती मिळेल. तसंच या कार्यशाळांविषयी आणखी आपण काय सांगाल की कोणी कोणी सहभागी होऊ शकतं. आपण सांगितलंच अगदी कॉलेजच्या तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत येऊ शकतात, स्त्रिया सुद्धा येऊ शकतात. कुठल्याही शिक्षणाची सुद्धा मला वाटते याच्यासाठी गरज नाहीये. आणखी काही? पहिली गोष्ट म्हणजे आजचा आपला कार्यक्रम यंगस्टरसाठी होता राईट. तर अनेक जे सिनियर सिटीजन त्यांना वाटेल की यार ना आम्ही करू शकतो की नाही. तर लेट मी टेल यू, जसं मी म्हटलं वयाची मर्यादा काही नाहीये. तर तुम्ही वय तुमचं काही असू दे, जसं मी म्हटलं की जब जागो तब सवेरा. तुम्ही जेव्हा पण तुम्ही जागे व्हाल तेव्हापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर योग्यरित्या गुंतवणूक केला, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायनान्शियल यश मिळायचं आहे. ओके. आणि तुम्हाला नक्कीच फायनान्शियल अबंडन्स मिळू शकेल. तर तुम्ही कोणी यामध्ये सहभागी होऊ शकता. अगदी. आणि आजचा जो आपला विषय होता खरं तर तरुणांसाठी जो होता गुंतवणूक करताना, तर एक छोटा सल्ला आपण काय द्याल? आपली वेळ संपत आली आहे. येस. एक छोटा सल्ला म्हणजे तुम्ही पहिले तर चुकीच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या आणि चुकीच्या गुंतवणूक करू नका. आणि जर गुंतवणूक करत असाल तर त्याचं योग्य ते ज्ञान घ्या. लवकरात लवकर, जेवढा तुम्ही लवकर आयुष्यात आपल्या पैशाला चालना द्यायचा प्रयत्न करा, तेवढं तुम्हाला आर्थिक यश नक्कीच मिळेल. अगदी. खूप खूप छान हे सगळं मार्गदर्शन आपण आज केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.